ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवित इवा. ओके. पार्ट आहे 33. तुम्ही मला उचलून घेतला? तर निवित बोलतो, हो मग. तुम्हाला इतकी वीकनेस आली होती की काय सांगू. नीट डोळे उघडून बघतही नव्हते तुम्ही आणि डोंट वरी, मी तसा मुलगा नाहीये जे तुम्ही इतकं शॉक होऊन विचारत आहे उचलून गेल्याबद्दल. तर इवा बोलते, तुम्ही चांगले आहात हे माहिती आहे, म्हणूनच तर मी कारमध्ये बसले ना, कारण तेव्हा मला कळत होतं. त्यानंतर हळू-हळू तब्येत खराब झाली आहे. तर निवित विचारतो, "बरं आता कसं वाटत आहे? बरं वाटतंय का? वीकनेस वगैरे तर नाही आहे ना?" तर इवा सांगते, "आता खरंच खूप बरं वाटत आहे. ऑल थँक्स टू यू, जे तुम्ही इतक्या काळजीने धावून येऊन मला इथे घेऊन आले. नाहीतर घरी वगैरे कळलं असतं तर खूप टेन्शन आलं असतं मम्मीला आणि 2 दिवस तरी ती मला ऑफिसला जाऊ दिली नसती." तर निवेद सांगतो, "तुम्हाला मी पण हेच सांगणार आहे आता. 2 डेज घरीच आराम करा. घरून काय, काय, काय ते काम करा, पण ऑफिसला जाऊ नका, कारण ऊन बघत आहे ना बाहेर किती आहे ते. आणि वेळेवर जेवण, झोप वगैरे घ्या आता." तर एव्हा बोलते, "ते मी जेवण नव्हतं केलं म्हणून चक्कर आली, पण उद्या जेवण करून जाते. मग चक्कर नाही येणार." तर निवित बोलतो, "मी अधिकारी तुम्हाला सांगितलं 2 दिवस घरीच थांबा आणि घरून काय ते काम करा. उगाच ऑफिसला जायचा हट्ट धरू नका." तर इवा बोलते, "बापरे! तुम्ही तर मामासारखी जिद्द करत आहात, की ऑफिस जायचंच नाही म्हणून. हे असं नका करू मिस्टर शाह, कारण मी आता खरंच बरी आहे." तर निवित बोलतो, "तुम्ही माझं ऐकणार नसेल तर मला घरी सांगावं लागेल तुमच्या, सो बोला, काय हवं आहे?" तर इवा पटकन बोलते, "नाही, नाही, प्लीज घरी नका सांगू. मी ऐकते तुमचं आणि प्लीज मिस्टर शाह परत असा हट्ट करू नका, कारण काम पण खूप असतात हो. मग ते मलाच बघावं लागतात ना. सो मला जायलाच पाहिजे ना." हो ना. तर निवित बोलतो, "जो तुमचा रोल आहे, आय मीन डेझिग्नेशन, त्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये जॉब देऊ का तुम्हाला सांगा? काय सॅलरी आहे तुमची? आताच माझ्या मॅनेजरला बोलून काय ते डॉक्युमेंटेशन पूर्ण करतो. बोला काय हवं आहे?" तर इवा बोलते, "नाही, नाही, असं काही नका करू. ऐकते मी तुमचं. प्लीज शांत व्हा." देन निवित ठीक आहे बोलतो आणि मग नर्स येते आणि सलाईन काढून घेते आणि निवितला बोलते, की "सर, तुम्हाला मॅमने केबिनमध्ये बोलावलं डॉक्टरने." तर निवित जातो तर डॉक्टर सांगतात, कोणत्या मेडिसिन घ्यायच्या आहेत आणि कोणत्या वेळेत आणि बाकी काळजी कशी घ्यायची ते सुद्धा सांगतात. आणि मग ते सर्व ऐकून निवित बोलतो, "एक रिक्वेस्ट आहे मॅम तुम्हाला. इवाला एवढंच सांगा आता येऊन, की 2 डेज घरीच रेस्ट करा, कारण आरामाची खूप गरज आहे म्हणून. आणि खायचं-प्यायचं पण वेळेत सांगा, असं ठणकावून सांगा म्हणजे ऐकेल ती." तर डॉक्टर ठीक आहे बोलत आणि निवित सोबत इवाकडे येतात. तर निवित बोलल्याप्रमाणे त्या डॉक्टर सांगतात इवाला, तर तेव्हा इवा बघत असते निवितकडे आणि निवित जाणून इकडे-तिकडे बघत असतो. जेणेकरून फेस एक्सप्रेशनवरून इवाला कसला डाऊट नको यायला. आणि मग डॉक्टरचं ऐकून इवा हो बोलते. आणि मग निवेद आपल्या मॅनेजरला सांगतो डिस्चार्ज प्रोसेस पूर्ण करून घ्यायला. आणि तेवढं वेळ निवेद इवा रूममध्येच असतात. तर इवा हळूच विचारते, "मिस्टर शाह खूप लकी असेल तुमची होणारी बायको." तर निवेद विचारतो, "का बरं? कशावरून?" तर इवा बोलते, "माझीच इतकी काळजी घेत आहात, तर तिची किती घ्याल ना, म्हणून." तर निवित बोलतो, "हे सर्व सोडा. डॉक्टरने सांगितलेलं सर्व लक्षात ठेवा आणि बस तसंच काळजी घ्या." तर इवा मनात विचार करते, की मी जेव्हा पण बायको हा शब्द घेऊन बोलते, तेव्हा हा असा का बोलतो, की हे सर्व सोडा आणि लगेच दुसरंच काहीतरी बोलतो? काय कारण असेल नक्की? माझ्याशी बोलताना त्या मुलीबद्दल सहसा बोलायला आवडत नसेल, मे बी तेवढं कम्फर्टेबल फील होत नसेल माझ्यासोबत. म्हणून असेल कदाचित. जाऊ दे, मी पण फार काही नको बोलायला त्या मुलीबद्दल. मला तरी कुठे आवडतं असं काही बोलायला. हो का? इवा बोलते निवितला, "मिस्टर शाह मला एक सांगा, आता घरी तर मला हे सर्व सांगता येणार नाहीये, सो मी इतके मेडिसिन्स घेऊन घरी कशी जाऊ? आणि त्यात 2 डेज घरी कशी राहू? आय मीन तुम्हीच बघा ना, मम्मासारखी रूममध्ये ये-जा करत असते, तर तिला कळणारच ना. मग तिच्या काळजीमुळे विचारले गेलेले प्रश्न, त्यात तिला कळेल मी खोटं बोलत आहे, मग त्यावरून ओरडा बसेल आणि घरी एका शब्दाने कळवली नाही, त्यावरून पण ओरडा बसेल. यात प्लीज काहीतरी सजेस्ट करा ना मला, जर तुम्हाला काही सुचत असेल तर?" तर निवित विचार करतो थोडा वेळ आणि बोलतो, "माझा एक फ्लॅट आहे इथे जवळच, तर तिथे तुम्ही राहू शकणार का? घाबरायचं काहीच कारण नाहीये. आपल्या पूर्ण फ्लोअरवर फॅमिलीज आहेत आणि सगळे चांगले लोक आहेत. सो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही 2 डेज तिथे राहून काम करू शकता आणि रेस्ट पण करता येईल पूर्ण. आणि घरी सांगा कामाच्या कारणामुळे बाहेर जात आहे. ऑफिस स्टाफ सोबत राहायची वगैरे सोय केली आहे," असं.
तर इवा बोलते, "बापरे! फ्लॅटमध्ये एकटी मी कशी राहील? नको, नको. मला खूप भीती वाटते. सो मी तरी नाही राहू शकणार हां, प्लीज." तर निवित थोडा विचार करतो आणि बोलतो, "बरं मग मी थांबू का सोबत? जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. 2 बीएचके आहे, सो शांतपणे तुम्ही अगदी निवांत झोपू शकता तुमच्या रूममध्ये, डोअर बंद करून." तर इवा थोडी विचारात पडते आणि बोलते, की "आधी मी घरी बोलून बघते आणि त्यानंतर तुम्हाला तसं कळवते. आणि मी आता या मेडिसिन इथेच घेऊन घेते आणि घरी जाते. मग हे तुम्ही सोबत घेऊन जा. बाकी यायचं ठरलं तर मी तुम्हाला सांगते, नाहीतर मग मला परत आणून द्या किंवा पार्सल करा, ओके?" मी मग तसं रूममध्ये एका ठिकाणी कुठेतरी लपवून ठेवते. पण खरंच हे खूप रिस्की असेल माझ्यासाठी. लाइक खूप जास्त. तर निवित बोलतो, "तब्येतीची गोष्ट आहे, सो परमिशन काढा घरून. बाहेर 2 डेज राहायची किंवा मग घरीच राहून या मेडिसिन वेळेवर घ्या." तर इवा ठीक आहे सांगते आणि मग त्या मेडिसिन घेते आणि मग मॅनेजर येऊन सांगतो, की "सर, डिस्चार्जची पूर्ण प्रोसेस झाली आहे. आपण निघू शकतो." तर हे ऐकताच इवा बोलते मॅनेजरला, की "बिल किती झालंय? ते प्लीज मला सांगा." तर मॅनेजर बघतो निवितकडे. तर इवा लगेच बोलते, "मिस्टर शाह प्लीज यावर तुम्ही काहीच बोलू नका. मी हे बिलकुल ऐकणार नाहीये. तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील." तर निवित बोलतो मॅनेजरला, "जा तुम्ही कार काढा, आम्ही आलोच." देन निवित बोलतो, "मिस अधिकारी, मी एक माणुसकी म्हणून मदत केली आहे. पैशाची देवाण करण्यासाठी नाही. सो प्लीज माझ्यावर कधी अशी वेळ आली तर तुम्ही माझी मदत करा." तर हा शब्द ऐकताच इवा पटकन निवीच्या तोंडावर हात ठेवते आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात. तर इवा बोलते, "यापुढे परत हे असं काहीतरी स्वतःबद्दल नका बोलू. मला नाही ऐकवणार. सो प्लीज." तर निवेद हळूच हात बाजूला करत बोलतो, "इतकी काळजी माझी?" एव्हा बोलते, "हो, खूप जास्त आहे. जशी तुम्हाला माझी काळजी आहे ना, तशीच मला सुद्धा आहे. सो प्लीज नका बोलू परत असं काही." देन निवित बोलतो, "ठीक आहे, नाही बोलणार." आणि मग दोघेही बाहेर यायला निघतात. तर इवा बेडवरून उठायला जाते, पण सलाईन लागली होती. तो हात दुखत असतो म्हणून निवित हात धरून खाली उतरायला मदत करतो आणि मग तसाच हात धरून बाहेर कारपर्यंत घेऊन येतो. देन कारमध्ये बसवतो आणि बाजूच्या साईडने जाऊन ड्रायव्हिंग सीटवर स्वतः बसतो आणि इवाला आधी सीट बेल्ट घालून देतो आणि तेव्हा दोघेही एकदम क्लोज असतात. आणि मग निवेद स्वतःचा सीट बेल्ट घालून कार ड्राईव्ह करतो. तर इवा विचारते, "आता आपण कुठे जाताय?" तर निवेद सांगतो, "आता आपण ऑफिसला जात आहे आणि मग तिथून मी तुम्हाला घरी सोडणार आहे आणि घरी बोलून आजच रात्री जायचं आहे सांगा." ओके. तर इवा हाताकडे बघत बोलते, "पण या सलाईनच्या हातावर सुजन आलेली आहे, तर मम्माला कळणार तर नाही ना?" तर निवित बघत बोलतो, "कळू शकतं आणि म्हणूनच सांगत आहे मी, घरी नका जाऊ. डायरेक्ट सांगून द्या, की मला इकडूनच जावं लागेल. मग कशाला कोणाला काही कळणार आहे?" हां, ते पण आहे. तर इवा बोलते, "बरं चला आधी ऑफिसला जाऊ, मग तिथे गेल्यानंतर करते कॉल मम्माला." तर निवित ठीक आहे बोलतो आणि काही वेळाने दोघेही ऑफिसला जातात आणि तेव्हा वाजलेले असतात संध्याकाळचे 5:30. इवाचा हात धरून निवित घेऊन जात असतो, तर पूर्ण ऑफिस स्टाफ बघत असतो. तर इवा बोलते हळूच निवितला, की तुमचा पूर्ण ऑफिस स्टाफ बघत आहे. मे बी ती मुलगी पण बघत असेल, सो तुम्ही व्हा पुढे. मी येते हळू-हळू. तर निवित बोलतो, "जास्त विचार करणं सोडा, नाहीतर उचलून घेऊन जाणार आता." तर इवा बोलते, "बापरे! इतकी हिंमत आहे का, की सर्वांपुढे असं मला उचलून घेऊन जायचं बोलत आहात ते?" तर निवित तसंच इवाला उचलून घेतो आणि इवा एकदम बघतच राहून जाते आणि बोलते, "ओह माय गॉड! ओह शिट! मिस्टर शाह काय करताय तुम्ही हे? सगळे बघत आहेत ना." तर निवेद तसंच आपल्या कॅबिनमध्ये घेऊन जात बोलतो, "बघू द्या ना मग. तुम्हाला चालायला त्रास होत आहे आता, तर सलाईन वरून काढलाय. मग काही होत नाही. गॉसिप्स करायचे त्यांना करू द्या. आपल्याला नाही फरक पडत." तर इवा विचारते, "हो, पण तुमचं प्रेम होतं ती मुलगी बघितली तर कसं वाटेल तिला?" नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 34 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर निवित काय बोलतो आणि पुढे दोघांनी जो प्लॅन केलाय फ्लॅटवर राहायचा तर तो सक्सेस होईल का? आणि कसे राहतील एकत्र आणि प्रेम आहे की नाही हे केव्हा समजेल दोघांना? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.